वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। टॉस केला जातोय, शेवटची अंतिम मॅच मासवण आणि उपलान। कॉल असेल हेड आणि हेड आलेला आहे। गौतमला मी विनंती करेल आपण विराजमान व्हा मुख्य व्यासपीठावर। टॉस जिंकला काय घेणार? आम्ही प्रथम बॅटिंग घेऊ। अगदी बघायला गेलं तर शेवटची मॅच आहे, कसं वाटलं या मैदानावर खेळून? या वर्षीची खेळपट्टीबद्दल तुम्ही काय म्हणा? इकडे तर नेहमी चांगलंच असतं आणि दरवर्षी इकडे खेळायला खूप मजा येते। किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50-60 करण्याचा ट्राय करू। बेस्ट लक देतो तुमच्या टीमसाठी। अगदी आपण बघू शकता टॉस गमावलाय, बॅटिंग फिल्डिंग आलेली आहे। मनासारखं काय मनाविरुद्ध? मनासारखं आहे। अगदी फिल्डिंग पाहिजे होते, फिल्डिंग मिळालेली आहे। जिथे बघायला गेलं तर शेवटची मॅच आहे, समोरच्या संघाने मात्र चांगला खेळ दाखवलाय। कशी रणनीती असेल, किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? नाही, खरोखरच एक 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल। कसं वाटतंय अगदी 2025चं हे सत्र पाऊस आला, पाऊस आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली, आयोजकांबद्दल तुम्ही काय म्हणणार? मी पहिले सुद्धा म्हटलं होतं की सुंदर नियोजन आहे, तसेच सर्व कमिटीचं आभार की आम्हाला ही संधी जाते इथे। बेस्ट लक तुमच्या टीमसाठी। जिथे आपण बघू शकतात शेवटचे मॅच आजच्या दिवसातली टॉस झालाय। टॉस बॉक्समधून न्यूज जशी आहे, उपलाट टीमने टॉस जिंकलाय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय। एस डीजे बजाओ। युवा मासवण टीमला विनंती, आपण चित्रक्षण सजवून घ्या। अगदी आपण बघू शकता आजच्या दिवसातली शेवटची मॅच, अंतिम मॅच एवन उपलाट आणि त्यांच्या विरुद्ध युवा मासवण। टॉस विन केला आपल्या टीमने आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला अगदी धाडसी निर्णय आहे। परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण नेहमी पाहतो की टॉस जिंकल्यावर संघ बॅटिंग घेतो, जिथे पहिल्या इनिंग नंतर थोडं वातावरणात दमटपणा देखील येतो। आता मात्र कोणती टीम असेल जी सुपर 8 मध्ये प्रवेश करेल? रविवारी जर खेळायचं असेल तर आता जिंकावं लागेल।
6 ओव्हरची मॅच. पंच तयार आहेत. आशुतोष व्यवहारे सर आणि राकेश राऊत सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज युवा मासवण टीमकडून जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश भुईर एक अष्टपैलू टीमचा आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश भोईर गोलंदाजी मार्कवर तयार. समोर फलंदाज ज्याने मागच्या मॅचमध्ये सुरेख सुरुवात करून दिली होती. स्टार्ट मिळाली होती परंतु त्या स्टार्टला कॅरी करू शकला नाही, मोठ्या धाब्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही. पंचाचा येतो इशारा. जाऊया आपण शेवटच्या मॅचकडे. पहिला बॉल टाकला जाईल. समोर प्रतीक, नो स्ट्राईकला अजय. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. फुलटस बॉलला त्यावेळेस गॅपमध्ये टाकलाय चेंडूला. चेंडू जातोय गली रिजन मध्ये. पाठलाग सुरू आहे. बाउंड्री लाईन जवळ चेंडू अडवला जातोय. 2 धाब्याने केले सुरुवात. अगदी क्रिकेटची ही दुनिया आहे, ही अगदी न्यारी आहे, जिथे आपण बघू शकतात पूर्ण तयारी दोन्ही टीमची. 2-2 मॅच विन करून पुढे आलेले हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 संघ सकाळी दाखल झाले आणि त्यामधले 6 संघ आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकतात पराभूत होत असताना. आता मात्र शेवटच्या मॅच मध्ये कमालीचा हा कॅच, बिग विकेट. यस डीजे. देखील असणं गरजेचं आहे. फुलटस बॉलला स्विंग केलाय, गॅप मध्ये ढकललाय. खराब बॉल आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजनला. 4 चौकार. एस डीजे. स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 6 धावा धावपलकावर. चेंडू झाले 3. पहिला बॉल 2 धावा. दुसऱ्या बॉलवर विकेट. तिसरा बॉल चौकार. पुन्हा एकदा मात्र त्याच ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शनच्या अगदी बाहेर टप्पा पडल्यावर बाउन्स आणि स्विंग दोन्ही पाहायला मिळालं. किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय. यावेळेस ओव्हर पिच बॉलला अगदी सरळ तीर की तरह सीधा 6 रन. यस डीजे. सहा धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 12. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र अगदी एक चेंडूवर चौकार येतोय. दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल येतोय. एक तेरी तो एक मेरी. यावेळेस 2 खेळाडूंमध्ये हे गणित पाहायला मिळालं. पहिलं षटक समाप्त नंतर धावसंख्येचा विचार केला. 12 धावा 1 गडी बाद. एस डीजे. पहिलं षटक इकडे समाप्त झालंय. 12च्या सरासरीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक झटका लागलाय. मोठा विकेट प्रतीकला परतवलं परंतु सनी कमालीची फटकेबाजी. चौकार षटकार पाहायला मिळाले. खास करून सरळ स्टँड अँड डिस्पॅच जो स्ट्रोक लगावला ती
गोलंदाजाच्या डोक्यावरून 6 धावेसाठी. नवीन गोलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. आजच्या दिवसातली अंतिम मॅच 5वा दिवस स्पर्धेचा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. हो झाली होती गडबड इथे. मोठा विकेट मिळाला असता जरी हातामध्ये चेंडू दिला असता तरी देखील विकेट मिळाला असता. थोडं जजमेंट चुकलं अजयचं आणि आपण बघू शकता एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 13 धावा धावपलकावर लागले जात आहेत. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळते 2025चं भव्य आणि दिव्य आयोजन नंडोरे गावामध्ये. पुढे तर फटका खेळला इथे मात्र संधी आहे. पंचांचं बोटवर रिस्की रन 1 धावेसाठी स्वतःचा विकेट गमावला सनी. बॅक टू डगआउट. एस डीजे निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तेरा धावा मात्र धावपलकावर दुसऱ्या बॉलवर रनआउट मिळालेला आहे. दोन्ही विकेटचा विचार केला ना तो दोन्ही विकेटमध्ये हातभार आपल्याला पाहायला मिळते. अजय भोईर जिथे आपण बघू शकतात कॅच करताना पाहायला मिळाला रनआउट घेताना पाहायला मिळाला. स्ट्राईकला फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा अजयच्या दिशेने. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन सजवलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सजवलेला आहे. टीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट गली रिजन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग. अगदी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतात. पुलटस बॉल परंतु लो होता थोडा अगदी. यावेळेस हलक्या हाताने कॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेलाय थर्डमॅन दिशेला. एकदा पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15-15 स्कोर कार्डवर. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या. आता जर षटकाचा विचार केला तर 3 ते 4 बॉल झालेले आहेत आणि 3 धावा खर्च केलेला आहे. 5वा बॉल घेऊन तयार गोलंदाज. सरळ खेळला जातोय. गोलंदाजच्या बाजूने प्रयत्न केला होता एक हाताने कॅच करण्याचा, दूर राहिला परंतु एकच धंबेल. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाने चेंडू वडवलाय. एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर आहेत. चांगली गोलंदाजी. अगदी पॉवर प्लेमध्ये थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय. हात खोलण्याची संधी देत नाही फलंदाजाला. शेवटचा बॉल निलेश स्ट्राईकवर. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. अप्रतिम. डीप पॉइंटला जात असताना पाठलाग सुरू आहे. चेंडू इथे बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावा. 2 ओव्हर इकडे समाप्त झालेत. 20 धावा धावपल. बघू शकतात पहिलं षटक 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो जयेश भोईर गोलंदाजी मार्कवर येत असताना. व्हॉलेंटियर कोणी असेल श्वान जे मैदानाच्या आतमध्ये त्याला बाहेर काढा.
मग त्याला चुकून बॉल लागला, काही धावा थांबल्या तर मात्र नुकसान होणार बॅटिंग टीमची. नंतर 20 धावा, 2 गडी बाद यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. उपला टीम F1 प्लाट संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, पहिला बॉल जातो किपरच्या हातामध्ये, डॉट बॉलने केलाय सुरुवात. अगदी ज्याप्रमाणे सांगितलं कर्णधाराने 55-60 धावेपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. समोरच्या टीमच्या कॅप्टनने देखील सांगितलं आम्ही देखील 50-55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. 2 ओव्हर 20 धावा, 10च्या सरासरीने अगदी दोन्ही कर्णधारांनी जसं सांगितलं तसा खेळ सुरू आहे. म्हणजे पॉवर प्लेचं षटक, जास्त धावाही नाही आणि कमी धावाने. एकवीस धावा धावफलकावर आहेत. आजचा खेळ अलग राहिलेला आहे. सुरुवातीचे 2 मॅचेस लो स्कोरिंग, त्यानंतर मात्र धावा आपल्याला 3 मॅचेस लो स्कोरिंग, त्यानंतर धावा अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या प्रत्येक मॅचमध्ये 70-80 धावा बॅटिंग करताना. खास करून पैसा वसूल मॅच आजची आपल्याला पाहायला मिळाली. युवा मासवन आणि त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक नंडोरे. खास करून ही मॅच आठवणीची राहणार. एक धाव इथून मिळणार. चांगली गोलंदाजी होत असताना सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22 धावा, चेंडूचा विचार केला तर चेंडू 4 फेकून झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 22 धावा धावफलकावर. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉल, सुपर टॉट बॉल. अगदी इकडे आपण बघू शकतात हलक्या हाताने सॉफ्ट हँडने सिंगलसाठीच जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चकवलंय गोलंदाजाने फलंदाजाला. शेवटचा बॉल आणि क्रॉस यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सीधी उंगली से घी निकला नाही, उंगली को टेढ़ा किया. 4 रन, परंतु हे चांगलं षटक, तिसरं षटक पाहायला मिळालं जिथे फक्त धावा आल्या 6. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 एसडीजे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. निलेश आणि त्याच्या जोडीला अजय आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आलेला आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये पाणी नाही तर संदेश मेसेज गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हर आहेत. 3 ओव्हरमध्ये किती धावा येतील? 26 झालेल्या आहेत. गुड बॉल, परंतु हलक्या हाताने सॉफ्ट हँडने अगदी गली रिजनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27 धावा धावफलकावर. सुंदर मैदान आपण पाहू शकतात आणि मैदानावर सुरू असलेली स्पर्धा आणि जिथे आपण बघू शकता एक चांगली टणक खेळपट्टी जी गोलंदाजाला देखील लाभदायक, फलंदाजाला देखील लाभदायक. चांगला बॉल आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक. 1 धाव, फेकी खराब, परंतु जयेश क्या बात आहे. अगदी कीपरच्या भूमिकेत बॅकअप आला नव्हता, त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कुठे ना कुठे थोडी शांतता आहे.
29 धावा, म्हणजे पुढच्या 17 धावा आल्यात नक्की, परंतु त्यामध्ये 2 चौकार आहेत, म्हणजे सिंगल डबलवर थोडं भार दिलं नाही आहे. पण एकदा मात्र चांगला बॉल आहे, लॉंग ऑन रिजनला चालला आहे. शॉर्ट मिड विकेटला इकडे क्षेत्ररक्षक होत आहे. एक धाव मात्र पूर्ण केली, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 30 धावा धावपलकावर. तीस धावा झालेल्या आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर चेंडू असतील 3 बाकी चौथ्या षटकातला. चौथा बॉल धावतोय, पंचांना पार करतोय. फुलटस बॉल आहे, चांगला फटका आहे, गॅपमध्ये ढकललाय चेंडूला, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ पायाने चेंडू अडवला जातोय. 2 पूर्ण केल्या, तिसरी धाव देखील आरामात पूर्ण होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ती गॅप शोधला जातोय. पाहिलंय त्याने की गली रिजन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक शॉट गलीला उभा आहे त्याच्या बाजूने चेंडू काढला आणि 3 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 33 धावा धावपलकावर. चौथं षटक आहे, 4 बॉल झालेले आहेत, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावा धावपलकावर लागले जात आहेत. अगदी मॅन ऑफ द सिरीजचा एअर कूलर आपल्याला पाहायला मिळते आमच्या मुख्य व्यासपीठावर. आता मात्र बाईच्या रूपात ही धाव, पंचाचा इशारा येतोय, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 34 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल चौथ्या षटकामधला, 34 झालेले आहेत. सुरुवातीला प्रतीकसारखा मोठा विकेट मिळाला, तिथे मात्र फायदा होतोय. पॉवर प्ले मध्ये त्याचा खूप फायदा झाला, कारण की प्रतीक असता तर पॉवर प्ले चांगल्या रीतीने तो खेळतो. पण तिकडे मात्र बीट होत असताना, बॅट्समन बीट होत असताना कीपर एकदा पूर्ण केली. षटक क्रमांक 4 समाप्त. बाईच्या रूपात ही धाव, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35 धावा 4 ओव्हर नंतर एसडीजे. पाचवं षटक गोलंदाजी मार्कवर येत असताना मनोज पहिला बॉल सरळ बॅटने स्ट्रोक खेळलेला आहे, अगदी ओव्हर पिच बॉलला, लॉंग ऑन रिजनला. एक धाव मात्र मिळणार. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 36 धावा धावपलकावर. चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय. आज मात्र बघायला गेलं तर थोडा एकतर्फा मॅचेस सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाल्या, 3 मॅचेस, त्याच्यानंतर थोडा जल्लोष अगदी आपण बघू शकतात. ज्यावेळेस स्विंग आणि मिस, परंतु इकडे गडबड कॅप्टन कडून होत असताना चेंडू चाललाय, नशिबाचा आलाय चौकार बायच्या रूपात एसडीजे.
गोलंदाज करणार तर काय करणार, क्षेत्ररक्षकांचा साथ मिळणं गरजेचं आहे. बुडत्याला काडीचा आधार, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. तो झाला नाही, सरळ खेळला जातोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षण होत असताना एक धाव मिळणार. तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता आता 41 धावा धावपलकावर. अगदी अचूक गुणलेखक आपण आपल्याला पाहायला मिळते आकाशकडून, आशिषकडून. चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू. एक आणि इथे 2 धावा पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 43 धावा धावपलकावर. अगदी चांगला चेंडू हाताळला, परंतु इकडे चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. जिथे चांगली गोलंदाजी होत आहे परंतु तिथे साथ भेटत नाही क्षेत्ररक्षकाचा. कुठेतरी चांगली रणनीती देखील आहे, कारण की माहिती आहे चांगला चेंडू हाताळला जातोय. जिथे बाउंड्री येत नाही, षटकार येत नाही, तिकडे मात्र स्कोरबोर्ड सिंगल डबलने सुरू ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस रन आउट पाहायला मिळते. विकेटचं पतंग एसडीचे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ज्याने मागच्या मॅचमध्ये धावा केल्या होत्या, त्याच्या जोरावर संघाची धावसंख्या 82 वर जाऊन पोहोचली होती. फलंदाज झालेला आहे प्रसूत. एच लागलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 5 षटकाचा खेळ इकडे समाप्त झाला आहे आणि धावसंख्या 45. अजून एक ओव्हर आहे. 10-12 धावा, एक चांगली टोटल आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एस डी जे. नवीन बॅट्समन अजय. आता 2 अजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस दलात कार्यरत आहेत. अगदी आपण बघू शकतात 24 तास तत्पर आपल्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलीस. पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल आहे. कीपर कडून थोडी झालंय चुकी. एक धाव मिळते. अगदी चांगली गोलंदाजी होत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ झालेला आहे आणि एकच धाव खर्च केलेला आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 46 स्कोर कार्डवर. शेवटचे 3 बॉल शेवटच्या षटकातील आजच्या दिवसातली अंतिम मॅच. एक बाजूला A1 उपलाट आणि दुसऱ्या बाजूला युवा मासवन. क्या बात आहे, सुपर बॉल आहे. थांबवण्याचं काम केलं. रक्षात्मक रवैया हा वापरण्यासाठी मजबूर केलं. भाग पाडलं फलंदाजाला. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ बाकी.
रतीश फिरवलंय, चकवलंय, शेन वॉन स्टाईल इथे मात्र चेंडूला वळवलंय. बिग लेग स्पिन डॉट बॉल. आमच्या पंचांना आणि स्कोररला कोणताही त्रास दिला नाही या गोलंदाजाने. शेवटचा बॉल आणि ते बॉल, शेवटचा बॉल फटका चांगला आहे. पॉईंटच्या भागामध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ सोपा कॅच ड्रॉप झालाय. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र काय ॲक्युरेट थ्रो आहे, परंतु एक धाव एक्स्ट्रा दिली क्षेत्ररक्षकाने. आणि इकडे मात्र धावसंख्या 47, 47 धावा धावफलकावर. 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. एक इनिंग इकडे समाप्त झालेले. 48 धावेचं आव्हान इथे दिलेलं आहे युवा मासवण टीम समोर. आणि आपण आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. मासवण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि मासवण गावातील रत्न बुलंद आवाज आपल्या समवेत जुळलं जातील. राहुलजी धनवा सर, ओट गो राहुल सर. जाऊया आपण डीजे मास्टरकडे. आवाज सरांचा या ठिकाणी पाहायला मिळाला. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहत आहेत कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृतिचषक 2025 क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. डे 5 मधील अंतिम सामना युवा मासवण विरुद्ध A1 उपलाट. प्रथम फलंदाजी केली A1 उपलाट टीमने. धावा बनवल्या 47 आणि 48 धावेंचं लक्ष युवा मासवण या टीम समोर ठेवण्यात आलंय. 6 षटकांचं प्रॉपर क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. 48 6 ओव्हरचा खेळ जो पाहायला मिळेल आजच्या सरासरीने जावं लागेल. सुंदरी स्पर्धा जी आपण पाहत आहेत, खऱ्या अर्थाने 22 ऑक्टोबरला सुरुवात झाली होती आणि जो शेवटचा सामना पेंडिंग जो आपण या ठिकाणी शेवटच्या दिवशी घेणार आहोत तो म्हणजेच कलाले पडगे विरुद्ध करण माळी यांचा संघ कळम पालेगाव या ठिकाणी पाहायला मिळतोय तो सामना. तदनंतर मात्र पुन्हा सुरुवात झाली 21 नोव्हेंबर या दिवशी आणि पहिला दिवस सदानंद स्मृती या टीमने गाजवला. चिंचोडीचा संघ प्रकाश तुमडे हॅप्पी. जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळालं. वैभवचं खूप जबरदस्त प्रदर्शन त्या मॅचमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा दिवस जो गाजवला महेंद्र मेरे अँड टीमने दापसरीने. तदनंतर तिसरा दिवस प्रतीक शिंगडे हॅप्पी अँड टीमने माहीम सी हा संघ पाहायला मिळतोय. चौथा दिवस जो कालचा दिवस आपण बघितला एकविरा स्पोर्ट्स केळवा या टीमने गाजवला. आणि आजचा डे 5 युवा मासवण की A1 उपलाट. 48 धावा करायच्या आहेत. 2 पंच या ठिकाणी मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय राकेश राऊत सर, आदरणीय आशुतोषजी व्यवहारे सर आणि आदरणीय जाकीर खान सर हे 3 पंच त्रिमूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नेहमीच डिसिप्लिन लावण्याचं कार्य आपण या ठिकाणी पाहिलंय आदरणीय आशुतोषजी व्यवहारे सरांच्या माध्यमातून केलं जात आहे. जेव्हा मी देखील समालोचन करण्यास सुरुवात केली तेव्हा काही चुका व्हायच्या आणि सर प्रेमळ भावनेने खांद्यावरती हात ठेवून सांगायचे की राहुल या पद्धतीने बोलायला हवं होतं, हा नियम इथे लागू होतो. अर्थात अगदी प्रेमळ स्वभाव जो पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे पाणी असताना पाणी ग्लासमध्ये भरा, एखाद्या बॉटलमध्ये भरा, कुठेही टाका, तो त्याचा गुणधर्म बदलत नाही. त्याचप्रमाणे आशू सरांना या ठिकाणी आपण पाहतोय. आणि म्हणूनच आज हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड आहे. आणि म्हणतात ना आयुष्यामध्ये साध्यपणा टिकवा, एक दिवस तोच साध्यपणा तुमचा ब्रँड बनेल. आणि या ठिकाणी आशुतोष व्यवहारे सर हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. आज सामना आपण पाहत आहेत अंतिम सामना
दोन बॅटर रुपेश वनगा आणि अजय भोईर ही ओपनिंग पेअरची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते युवा मासवण या टीमच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवरती आपण अजयला पाहणार आहोत. अजयने आत्तापर्यंत चांगले प्रदर्शन केले मागील 2 सामन्यांमध्ये. याही मॅचमध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल A1 उपलाट टीमसाठी. अजय धोदडे यांना आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवरती. तर रुपेश वनगा आणि अजय भोईर ही ओपनिंग पेअर जोडी युवा मासवण या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. 48 धावा करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये कुठलंच लक्ष हे मात्र छोटं आणि मोठं नसतं हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. क्रिकेटने तेच सर्व काही शिकवलं आहे. श्री लाईव्हवरती अजय भोईर यांनी जो झेल टिपला ती क्लिप देखील या ठिकाणी पाहायला मिळते अपलोड करताना. चिरागजी मेहर सर आणि विनीत मर्दे यांना आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल स्वतः फॉलो थ्रूमध्ये येताना अजय धोदडे हे गोलंदाजी करताना केटी या नावाने प्रचलित आहेत. A1 उपलाट म्हटलं की या ठिकाणी प्रतीक धोदडे यांना नेहमीच आपण पाहतो. ज्याप्रमाणे हा खेळाडू मात्र पुढे चालला आहे. नेहमीच आपल्या गावाचं नाव आदिवासी समाजाचं नाव जेव्हा जेव्हा तो मोठमोठ्या स्पर्धा खेळतो त्यातून होत असतं. त्यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न इनफिल्डला जरूर क्रॅक केलंय. 1 धाव तरी मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्नशील पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा परिपूर्ण करताना रुपेश स्वतःचं आणि टीमचं अकाउंट ओपन करतोय या 2 धावेने. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने अजयचा पाहायला मिळाला. त्यानंतर 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच रुपेश हा बॅटर 89 जर्सी नंबर पुन्हा अजय. यावेळेस सरळ बॅटचा प्रयोग करताना पाहायला मिळत आहे. 2 फिल्डरच्या मधून या ठिकाणी पाहायला मिळतंय सुईतून धागा काढावा तसा बॉल काढला 2 फिल्डरच्या मधून आणि हा येतोय कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक चौकार 4. सहा धाव फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. युवा मासवण A1 उपलाट 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा अजय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हे लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलं. डीपमध्ये फिल्डर तैनात ठेवण्यात आलेत. 1 धाव जरूर या ठिकाणी मिळते. धावगती जर आपण पाहिली तर जाऊन पोचली जाते. 7 या अंकावरती 4 चेंडूंचा खेळ होतोय. ज्याने मागचा सामना गाजवला असे 2 खेळाडू आता एकमेकांच्या विरोधामध्ये. मागील सामना युवा मासवणसाठी अजय भोईरने गाजवला, तो ठरला मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या बाजूनं A1 उपलाटसाठी मागील सामना गाजवला अजय धोदडे केटीने, तो ठरला मॅन ऑफ द मॅच. असे 2 दिग्गज खेळाडू आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. अजय भोईर ॲज अ बॅटर आणि अजय धोदडे ॲज अ बॉलर. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या 7 पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती युवा मासवण संघ पाठलाग करतोय 48 या धावसंख्येचा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू या ठिकाणी प्रोड्यूस केला गेला. 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळालेत. 7 धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी मित्रमंडळीने आतापर्यंत दोघांचा बोलबाला या ठिकाणी राहिलाय. बोथ डुईंग वेल असंच म्हणावं लागेल. यावेळेस आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 धाव नाही तर आम्हाला 2 धावा घ्यायच्या आहेत. याच हेतू उद्देशाने या 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण करताना धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धाव्यांच्या माध्यमातून. 9 धावा बिनबाद 9 युवा मासवड. थँक्यू सोयल, थँक्यू व्हेरी मच. साई म्युझिकल ग्रुप आदरणीय साई वेडगा जे प्रोपरायटर आहेत, खूप छान पद्धतीने यावेळेस चेंडू थोडासा बाहेर निघताना या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2ला सुरुवात होताना पाहायला मिळते. आणि A1 उपलाट म्हटलं की प्राऊड ऑफ उपलाट अर्थात प्रतीक धोदडे यांना आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना. पहिला चेंडू त्यांनी निर्धाव हाताळला आहे.
यावेळी फुल टॉस बॉलला ऑन साईडला फेकून दिलाय दंडोरे क्रिकेट क्लबचा दमदार षटकार. नो बॉल. आदरणीय राकेश राऊत सर आणि आशुतोषजी व्यवहारे सरांच्या माध्यमातून 16 धावा फलकावरती फ्री हिटचा सिग्नल केलाय. फ्री हिटचा बॉल यावेळेस आणखीन एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय या डीप पॉइंट झोन मध्ये. बॅकवर्ड पॉइंटला वेगाने या ठिकाणी चेंडू जातोय 4 धावेंसाठी. 4 रन्स. धावसंख्या 20. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रतीक धोदडे यांच्या माध्यमातून. 20 रन्स हे 20 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. युवा मासवण या टीमची टोटल जी पाहायला मिळते यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडलेत त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साईडला ऑन द कार्पेट ऑन ड्राईव्ह केलं गेलं या बॉलला. एकच धाव एका धावेच्या माध्यमातून धावगती जाऊन पोहोचली जाते ती म्हणजेच 21 या अंकावरती 21 रन्स हे पाहायला मिळत आहेत. आशिष कडू खूप छान आणि सुंदर गुणलेखन करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिलन पंजाबे हे त्यांचे परम मित्र आहेत आणि या येत्या काळामध्ये सूर्या प्रीमियर लीग आणि मासवण प्रीमियर लीगमध्ये मिलन पंजाबे यांनाही आपण पाहणार आहोत. फर्स्ट टाईम आशिष कडू यांनाही निमंत्रण असेल त्या स्पर्धेचं. 21 धावा धाव फलकावरती आहेत. 21 रन्स. यावेळेस ऑन साईडला फटका पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा नंडोरे देवकोप आदिवासी प्रीमियर लीग होते मिलन पंजाबी हे नेहमीच गुणलेखन करताना पाहायला मिळते. त्याचं कारण आशिष कडू हे त्यांचे परममित्र आहेत आणि त्यांची मित्रता ही खूप जुनी आहे. ओल्ड फ्रेंड्स पाहायला मिळत आहेत. 22 धावा 22. शेवटचा बॉल घेऊन प्रतीक धोदडे. यावेळेस गॅपमध्ये बॉल पुश केलाय एक्स्ट्रा कव्हरला. फ्यू बाउन्स अँड 4 रन्स. NCC नंडोरे क्रिकेट क्लब चौकार. थैंक यू डीजे, थैंक यू वेरी मच. 26 धावा अर्धा पल्ला आराम के साथ पार करताना युवा मासवणा संघ पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने धावा जमवताना अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. अजय टू अजय हा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. युवा मासवण आणि A1 उपलाट हा सामना आपण पाहत आहेत. यावेळेस बॅटची एज होती हे दर्शवलं पंचांनी. 26 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत जॉईन होताना पाहायला मिळते. रुपेशच्या बॅटमधून 10 चेंडू 22 धावा. अजय भोईर मागील मॅचचा हिरो, अजय धोदडे मागील मॅचचा हिरो A1 उपलाट. याही वेळेस आपण पाहिला चांगल्या पद्धतीने आतापर्यंत ही गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. आता 22 चेंडू आणि 22 धावा हे मॅनचं समीकरण रन बॉल, परंतु रन बॉल देखील झाल्या नव्हत्या साऊथ आफ्रिका टीमला. हे देखील विसरून चालणार नाही. भारतीय संघ त्याने दबदबा ठेवला होता. यावेळेस आपण पाहिला चेंडू हवेमध्ये पाहायला मिळत आहेत. मेजर साहेब त्या ठिकाणी धावले होते. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सदरक्षणाय खलन निग्रहणाय टू प्रोटेक्ट गुड अँड डिस्ट्रॉय एविल्स हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य जे पाहायला मिळते. 2 धावा आल्या आणि या 2 धावीच्या माध्यमातून 28 धावा.
मेजर अजय सरांना आपण या ठिकाणी पाहिलं होतं शॉर्ट कव्हरला. पुन्हा यावेळेस अजय भोईरचा ऑन साइडला कैलासवासीय दिनकर माधव पेरेंना स्मृती चषकाचा दमदार षटकार 6. चौतीस धावा धाव फलकावरती. यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये अजयला आपण या ठिकाणी पाहिलं. चांगला चेंडू या ठिकाणी प्रोड्यूस केला आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये झोकून देताना अजय धोदडे ब्रँड ऑफ उपलाट 34 रन्स. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तैनात आहेत. छान पद्धतीने लगीने या ठिकाणी हा झेल परिपूर्ण केला आणि विकेट मिळवताना पाहायला मिळतोय. उद्या जर आपण शेड्यूल पाहिलं तर चंदू फायटर्स कमारे आणि वीर धरतीपुत्र डुकटन असा पहिला सामना ॲक्युरेट 9 वाजता होईल याची नोंद घ्यायची आहे. दुसरा सामना ओमकार दगलडोन आणि किल्ला पार्टी उमरझाडे. तिसरा सामना सपाडे विरुद्ध बेनापट्टी डिफेंडिंग चॅम्पियन बेनापट्टी. त्याच्यानंतर ठाणेपाडा सफाळ या संघ त्याच्या विरोधात बेनापट्टी आणि तदनंतर सरगम पडगे विरुद्ध हळदपाडा तलासरी असे सामने पाहायला मिळतात. उद्या देखील रंगतदार क्रिकेट पाहायला मिळेल. सुपर क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिला सामना एका साईडनं योगेश लढे, एका साईडनं रोहित भोईर होंडो. यावेळेस ऑन साईडला रुपेश वनगाचा ऑन साईडला येतोय डीप फॉरवर्ड लेगला षटकार. आपण पाहिलं रुपेशच्या बॅटमधून षटकार आला. यावेळेस 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 40 रन्स हे आतापर्यंत. आणखीन एक प्रहार केलाय ऑन साईडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. फक्त दर्शक बनून या ठिकाणी पाहत बसतील आणि हा देखील बॉल जातोय सीमा रेषा पार षटकार. फक्त 2 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावेची खेळी. रुपेश वनगात जबरदस्त प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. पुन्हा प्रतीक धोदडे यांना आपण पाहू शकाल. याही वेळेस विकेट करण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि हा झेल परिपूर्ण केला जातोय. विकेटचं पतन होतंय परंतु 34 धावा जबरदस्त प्रदर्शन केलंय. युवा मासवण टीमचे कॅप्टन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. फक्त 2 धावेचं लक्ष समोर आहे. ऑन साईडला कॅप्टनने फिनिश केलं 6 धावेने. अजय दानवा यांचा षटकार आणि युवा मासवण 5व्या दिवसामधून सुपर 8चा प्रवास करताना पाहायला मिळतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स.